विशालजी, सांगली असेल, कोल्हापूर असेल, त्या ठिकाणी महापुराचा बसलेला फटका हा कित्येक वर्ष चर्चेचा विषय होतोय. मात्र आता अलमट्टी धरणाची जर उंची वाढवण्याचा निर्णय घेतला तर त्याचे येत्या काळातील परिणाम काय असतील? हे पहा, उंची वाढवणं हा पुढचा प्रश्न आहे. मुळात विषय असा आहे की उंची आता जी आहे 519 हीच धोकादायक आहे. मुळात जो आपला मोठा पूर आला 2005 ला आला, 19, 21, 22 म्हणजे सातत्यानं कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, हे कृष्णा नदीच्या काठची जी सगळी गावं आहे ती पाण्याखालती आली, शहरं पाण्याखालती आली. त्यावेळेला ह्या धरणाच्या उंची वाढलेलीच आहे, पण त्या ठिकाणी पाणी साठा हा 524 पर्यंत नेला नव्हताच, 519 पर्यंतही नेला नव्हता. 517च्या लेवललाच, 517 म्हणजे समुद्र पातळीपासून त्यांनी जो पाण्याचा साठा करतात त्याची सर्वात जास्त उंची ती 517 मीटर असतानाच आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला होता. आता ह्याच्यात जर 7 मीटरने आणि पाणी उंच केलं, 7 मीटर म्हणजे जवळजवळ 25 फूट. आताच सांगली जवळजवळ 10, 12, 15 फुटापर्यंत सांगली शहर पाण्याखालती होतं. कोल्हापूर शहरात 20 फुटानं पाणी होतं. पुढे जर 25 फुटाने पाण्याचीच पातळी वाढवली तर राहिलेलं जिल्हा तरी राहील का? म्हणजे आता त्यांनी पाणी वाढवलं म्हणजे इथं पूर येणार असं नाही, पण त्यांनी उंची वाढवल्यामुळे जेव्हा पूर परिस्थिती निर्माण होईल तेव्हा पूर्वी झालेल्यापेक्षा भयंकर निर्माण होईल. विशाल पाटील यांना मला विचारायचं आहे की जसं मगाशी प्रकाश आंबेडकर सरांनी देखील उल्लेख केला की आपण जो दिल्लीमध्ये दिल्ली दरबारी हा प्रश्न उपस्थित केला त्याची तातडीनं दखल घेण्यात आलेली आहे. आता सरकारकडून आपल्या अपेक्षा नेमक्या काय? नाही, आंबेडकर साहेब संवेदनशील मंत्री आहेत, आमदार आहेत. मात्र दुर्दैवानं त्यांनी सांगितलं तो शब्द खूप चांगला आहे, कन्फ्युजन. हे सरकारच पूर्ण कन्फ्युजनचं सरकार आहे. अजूनही त्यांचे 3 ठिकाणी 3 दिशेनं निर्णय चाललेले आहेत. काय चाललंय ह्यांना माहित नाही. दिल्लीत खूप सोपं गणित आहे. तुम्हाला हा जो झालेला निर्णय आहे, कर्नाटक सरकार सीडब्ल्यूसी कडे गेली, 524 मीटर 524.256 ची उंची आणि पाणी साठा करायची परवानगी मागितली. आपण त्या ठिकाणी कदाचित मत मांडायला कमी पडलो असो, निर्णय आपल्या विरोधात लागलेला आहे. ह्याच्यानंतर कुठल्याही फोरम मध्ये ना सीडब्ल्यूसी कडे, जल आयोगाकडे, न कृष्णा ट्रायब्युनलकडे, ना हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, कुठल्याही फोरम मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट आज तागायत कुठलीही अपील दाखल केली नाही. त्याचं कारण असं आहे की कुठलीही अपील दाखल करत असताना एक सोपं गोष्ट, एक ते सांगतात की तुम्हाला जुन्या ह्याच्यात तुम्हाला हिअरिंग दिली गेली नसेल तर तुम्ही अपील मध्ये या. दुसरं, तुमच्याकडे न्यू एव्हिडन्स, काहीतरी नवीन तुमच्याकडे पुरावे उपलब्ध आहेत का? महाराष्ट्र शासनाला फक्त नवीन पुरावे उपलब्ध करायचे आहेत आणि नवीन पुरावे उपलब्ध करणं म्हणजे समिती. ज्या ठिकाणी तुम्ही समितीतनं त्या ठिकाणी असा विषय आणायचा आहे की हा अलमट्टीचा धरण आमच्या पुराला जबाबदार आहे. दुर्दैवानं, मी प्रत्येक वेळेस सांगतो, दुर्दैवानं आपणच आपल्या मुलासाठी लिहून देतो की आमचा मुलगा हुशार नाही आणि मग प्राचार्याला ओरडत बसतो त्याला नापास का केलं. आपणच नेमलेल्या समिती म्हणते की ह्या अलमट्टी धरणाचा ह्या पुराशी काही संबंध नाही. मी शासनाला तेच विचारतो, आंबेडकर साहेबांना विचारतो की त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना विचारावं, त्यांनी आज त्या खात्याच्या मंत्र्यांना विचारावं की त्यांचं वैयक्तिक मत काय आहे, अलमट्टी जबाबदार आहे का नाही, हे वैयक्तिक मत ते सांगत नाही. त्यांना आम्हाला न बोलवायचं कारण खूप सोपं आहे. त्यांना स्वतःचं पितळ उघडं होईल ही भीती आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या पश्चिम महाराष्ट्राने लोकसभेला भाजपला पराभूत केलेला आहे, त्याचा राग ह्या जनतेवर काढायचा आहे. सगळी बुडली तरी चालतील, पण ह्यांचा भाजपचा पराभव अजूनही खूप त्रास देतो. नाही, हे बघा, ह्यावेळी लोकसभेत मी वेळीच मुद्दा मांडला की ह्या वेळेस सुद्धा तुम्ही पावसाचं जर प्रमाण बघितलं तर गेल्या 2024 ला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि त्यामुळे धोका होता की पुन्हा आपल्याला पूर ह्या ठिकाणी येऊ शकेल. थोडं कोऑर्डिनेशन दिल्लीहून सेंट्रल वॉटर कमिशनने केलेलं, मात्र दोन्ही राज्यांनी उल्लंघन केलं आपल्या नियमांचं. प्रत्येकाला नियम दिलेले आहेत की किती तारखेपर्यंत, आता शेट्टी साहेबांनी, खासदार शेट्टी साहेबांनी मुद्दा मांडला की किती तारखेपर्यंत किती पातळी गाठायची. त्याला लिमिट्स आहेत. 50% ह्या तारखेपर्यंत, 75% ह्या तारखेपर्यंत, 90% ह्या तारखेपर्यंत आणि 100% तुम्ही त्या तारखेच्या पुढे जाऊ शकता. दोन्ही राज्य हे जे सीडब्ल्यूसी गाईडलाईन, सीडब्ल्यूसी म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशन, दोन्ही राज्य हे सीडब्ल्यूसीचे गाईडलाईन्स फॉलो करत नाही, त्याचं उल्लंघन करतात. त्यामुळे कोयना सुद्धा, धरणात सुद्धा त्या तारखेच्या पेक्षा जास्त, म्हणजे ज्या तारखेला त्यांना 50% ठेवायला परवानगी आहे तिथं 75% पर्यंत जातात. आणि कर्नाटक राज्य सुद्धा त्यांच्या काही स्कीम आहेत ते तिथं त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल वाचते, सायफरनी त्या स्कीम चालतात, त्यासाठी त्यांनी सुद्धा लवकर पाण्याची पातळी वाढवतात. त्याचं दोन्ही राज्यांनी समन्वय करण्यासाठी कर्नाटक राज्याचा एक प्रतिनिधी कोयना
धरणावर आणि महाराष्ट्राचा एक प्रतिनिधी अलमट्टी धरणावर ठेवला आणि दोघांनी जर चांगलं नियोजन केलं तर हे येणारा धोका टळू शकेल. पण हा धोका आपण 519चा सांगतोय. 524 होत असताना स्वाभाविक आहे भीती वाटते. कारण 2005च्या पूर्वी येत नव्हता. हे 2ला ह्याचे बांधकाम झाल्यानंतर पूर यायला लागला. भीती वाटते आणि ह्याला एकच पर्याय आहे की महाराष्ट्र राज्याने पुरावे तयार करावे लागणार. दुसरं, जन आंदोलनातनं आपल्याला ह्याला विरोध करावा लागणार. प्रत्येक फोरमला सामान्य शेतकरी, सामान्य नागरिक सुद्धा कोर्टात जायचा प्रयत्न करावा लागणार. कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन द्यायला लागले ज्या सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये, त्या सुप्रीम कोर्टात उंचीबद्दल किंवा पुराबद्दल विषयच नाहीये. ते जे सुप्रीम कोर्टात विषय चाललेला आहे तो लवादाचा आहे, पाणी वाटपावर आहे. तिथं इंटरव्हेन्शन घेऊन काय उपयोग होणार नाही. आपल्याला सेपरेट पुरावे देऊन स्टे आणायला लागणार आहे, उंचीमुळे पूर येतो म्हणून.